हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? तर पहा, आपण पहिल्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ रायटिंग पाहिले होते, तर आता त्यालाच कंटिन्यू करू. आता आपण पाहू रिपोर्ट्स रायटिंग. रिपोर्ट्स मीन्स म्हणजे अहवाल. देर आर मेनी टाइप्स ऑफ रिपोर्ट्स सच ॲज रिसर्च रिपोर्ट, ॲन्युअल रिपोर्ट ऑफ ॲन इन्स्टिट्यूशन, ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन रिपोर्ट एटसेट्रा. अहवालाचे रिपोर्टचे अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये रिसर्च संशोधनपर अहवाल, वार्षिक एखाद्या संस्थेचा शाळेचा अहवाल, ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन म्हणजे कृती पूर्ततेचा अहवाल, अशा प्रकारे. व्हाईल रायटिंग अ रिपोर्ट, फर्स्ट ऑफ ऑल द पर्पज बिहाइंड रायटिंग दॅट रिपोर्ट इज फिक्स. म्हणजे आपल्याला अहवाल कशावर बनवायचा याचा आपण सर्वात पहिले आपल्या मनामध्ये त्याबद्दल पक्क करण्यात यावं. देन द नेक्स्ट पॉइंट टू बी कन्सिडर इज हु इज युअर इंटेंडेड ऑडियन्स. त्यानंतर आपल्याला तो अहवाल कोणत्या वर्गासाठी, कोणत्या वाचकांसाठी लिहायचा आहे, तयार करायचा आहे, तो वयोगट किंवा तो आपला ऑडियन्स कोण आहे ते पाहून तो तयार करावा. द थर्ड पॉइंट इज टू डिसाइड सेक्शन ऑफ द रिपोर्ट. यामध्ये रिपोर्टच्या सेक्शन, त्याचे भाग विभाग किती पडणार, सबसेक्शन अँड पॅराग्राफ्स आपण किती त्यामध्ये येणार याचा सुद्धा विचार करावा. द फोर्थ पॉइंट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द रिपोर्ट. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द रिपोर्ट, आपल्या रिपोर्टची मांडणी, अहवालाची मांडणी कशी असेल, त्याची रचना कशी असेल याचा सुद्धा विचार करण्यात यावा. इन दिस सेक्शन द फॉलोइंग पॉइंट्स आर मेन्शन. त्यामध्ये खालील पॉइंट मुद्दे मेन्शन केलेले असावे. जसं की टायटल त्याला असावं, एखाद्या रिपोर्टला टायटल असावं, म्हणजे शीर्षक, अब्स्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, त्याची प्रस्तावना, बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी, रिलेटेड वर्क, संबंधित कार्य आणि शेवटी रिझल्ट, अशा प्रकारे तो असावा. देन द नेक्स्ट स्टेप इज रिफाइनमेंट. नंतर पहा त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल. तर रिटर्न रिपोर्ट इज रिवाइज. लिहिलेला रिपोर्ट रिवाइज म्हणजे त्याची उजळणी करावी. सम पार्ट इज रिमूव्ह, सम पार्ट इज ॲडेड. जो पार्ट ठेवायचा, जो काढायचा आहे तो काढून घ्यावा, जो ऍड करायचा तो ऍड करावा. इफ सम मिस्टेक्स आर देअर, दोज आर करेक्टेड. जर चुका असतील त्या दुरुस्त करून घ्याव्या. द लास्ट स्टेप इज द रिपोर्ट इज शोन टू सम एक्सपर्ट अँड द फीडबॅक इज टेकन फ्रॉम देम. शेवटी आपला रिपोर्ट एक्सपर्टना दाखवावा, त्यांच्यापासून काही फीडबॅक भेटले तर ते घेऊन त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी. देन नाव द फायनल रिपोर्ट इज रेडी. अशा प्रकारे नाव our final report is ready to present. Generally, reports are there in business, scientific and technological subjects, workplaces. Report generally यांचा उपयोग कुठे कुठे होतो? बिझनेसमध्ये, व्यापारामध्ये, सायंटिफिक काही वैज्ञानिक कार्यामध्ये, टेक्नॉलॉजिकल सब्जेक्ट तांत्रिक विषयांच्यामध्ये आणि वर्क प्लेसेस कार्यशाळेमध्ये सुद्धा होतो. द कॉन्सन्ट्रेशन इज ऑन फॅक्ट्स. आणि याच्यामध्ये रिपोर्ट्समध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असते, भर असतो, तो कशावर मुख्यतः कॉन्सन्ट्रेट कशाला केलं? फॅक्ट्सवर, म्हणजे वस्तुस्थितीवर आधारलेले रिपोर्ट्स अहवाल असतात. एसेज आर रिटन फॉर रिझनिंग अँड आर्ग्युमेंट्स. यामध्ये जे एसेज लिहिलेले असतात ते जो अहवाल असतो हा रिझनिंग, आर्ग्युमेंट्स याच्यावर सुद्धा असू शकतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन द रिपोर्ट्स अँड द एसेज. म्हणजे पहा, याच्यामध्ये काय सांगितलं की एसेज आर रिटन फॉर रिझनिंग आर्ग्युमेंट्स, हा याच्यामध्ये डिफरन्स दाखवलेला आहे. म्हणजे रिपोर्ट आणि एसेमध्ये काय फरक आहे? तर रिपोर्ट्स हा फॅक्ट्सवर असतो, म्हणजे वस्तुस्थितीवर. तर एसेज आर रिटन फॉर रिझनिंग अँड आर्ग्युमेंट. आणि जे आपण निबंध वजा जे लेखन करतो यामध्ये हे रिझनिंग म्हणजे तर्कशुद्धतेला चालना देणारे असतात, आर्ग्युमेंटिव्ह असतात, म्हणजे चर्चात्मक, टीकात्मक असू शकतात. परंतु रिपोर्ट हा फॅक्च्युअल असतो, म्हणजे तो फॅक्टवर आधारलेला, वस्तुस्थितीवर आधारलेला असतो. त्याच्यामध्ये असं काही तार्किक किंवा हे नसते टीकात्मक, तर तो फॅक्च्युअल असतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन द रिपोर्ट्स अँड द एसेज. आणि हाच मुख्य डिफरन्स आहे एसे आणि रिपोर्ट्स म्हणजेच अहवालामधला. यानंतर आहे समरी रायटिंग. आता पहा, समरी रायटिंग. समरी म्हणजे काय? सारांश, ज्याला सार म्हणू आपण. द साईज ऑफ द समरी शुड बी 1/3 ऑफ द ओरिजिनल डॉक्युमेंट्स. पहा, समरी आपण 10वी 12वी मध्ये पाहिलेलं आहे की 1/3 समरी करा. क्वेश्चन आपल्याला नाही मिळालं. समरी म्हणजे काय? की मुख्य सार, की आपण बरंच काही लिखाण करतो, लिहितो, सांगतो, पण त्यातलं मुख्य सार काय आहे, त्यातलं थीम काय, मेन सेंट्रल आयडिया काय, त्याला आपण समरी म्हणतो. तर समरी रायटिंग जेव्हा आपण करतो तर ती कशी असली पाहिजे? त्याची साईज इट शुड बी 1/3, 1/3 असायला पाहिजे ओरिजिनल डॉक्युमेंट्सच्या, म्हणजे आपला ओरिजिनल जो काही लेख असेल, जी काही माहिती असेल त्याच्या.
हिअर द मेन पॉइंट्स ऑफ द राईट अप ऑर डॉक्युमेंट आर स्टेटेड. याच्यामध्ये मुख्य मुद्दे सांगितले गेले पाहिजे किंवा लिहिले गेले पाहिजेत. एक्झाम्पल्स आर ओमिटेड. यामधले जे उदाहरणं असतील, स्पष्टीकरण असतील ते आपण वगळू शकतो. सो ऑल्सो द स्टॅटिस्टिक्स अँड अदर डिटेल्स ऑफ द डॉक्युमेंट्स आर नॉट इन्क्लुडेड. त्याचबरोबर काही त्याच्यात संख्यात्मक मांडणी केलेली असेल, काही संख्या सांगितली असतील, काही इयर सांगितलेले असतील, इसवी सन सांगितलेले असतील, तर तेच आपण त्याला हे करू शकतो. सो ऑल्सो द स्टॅटिस्टिक्स अँड अदर डिटेल्स ऑफ द डॉक्युमेंट आर नॉट इन्क्लुडेड. ते इन्क्लूड म्हणजे करण्याची गरज नसते, समाविष्ट. बिफोर रायटिंग the summary, think about the highlight of the topic, sentence, key points and concluding sentences. म्हणजे पहा, बिफोर रायटिंग द समरी थिंक अबाउट द हायलाइट ऑफ द टॉपिक सेंटेन्स. म्हणजे आपण समरी लिहिण्याच्या आधी याच्यात मधले मुख्य हायलाइट टॉपिक करणारे वाक्य कोणकोणते आहे, की पॉइंट्स कोणते आहेत, आणि कन्क्लुडिंग सेंटेन्स म्हणजे शेवटी निष्कर्ष देणारे वाक्य कोणते ते आपण आधी घेतले पाहिजे. कन्क्लुडिंग सेंटेन्सेस इन्क्लूड दीज इन द समरी. आणि हे सर्व समरीमध्ये इन्क्लूड समाविष्ट केले पाहिजे. द मेन आयडिया अँड मेजर सपोर्टिंग स्टेटमेंट आर इसेन्शियल इन द समरी. द मेन आयडिया अँड मेजर सपोर्टिंग स्टेटमेंट. तर जर मुख्य जी कल्पना आयडिया आहे, सेंट्रल आयडिया, ती याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्याला सपोर्ट करणारे जे स्टेटमेंट्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आले पाहिजे. नेव्हर इन्क्लूड एनी ऑफ युअर ओन आयडिया इन द समरी. आणि समरीमध्ये कधीही स्वतःचं मत मांडू नाही. यानंतर पाहू आपण न्यूज रायटिंग. आता पहा न्यूज रायटिंग. 6 W's are very important in the news writing and those are who, what, when, where, why and how. तर पहा आता हे फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात तुम्हाला की न्यूज रायटिंग मध्ये कोणते 6 W's हे इम्पॉर्टंट असतात. विच आर द 6 W's आर व्हेरी इम्पॉर्टंट इन while news writing. तर पहा न्यूज रायटिंग, while news writing 6 W's आर व्हेरी इम्पॉर्टंट. 6 W महत्वाचे. ते कोणकोणते आहेत? हू कोण, व्हॉट काय, व्हेन केव्हा, व्हेअर कुठे, व्हाय का आणि हाऊ कसे. हे आहेत ते 6 W's जे कोणतीही न्यूज लिहिताना त्यामध्ये हे मुद्दे याची उत्तरं आली पाहिजेत. आता पहा, द जर्नलिस्ट ऑलवेज थिंक अबाउट द पब्लिक नीड्स अँड वॉन्ट्स. एखादा पत्रकार, जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार, तो नेहमी पब्लिक आपल्या म्हणजे समाजाच्या ज्या काही गरजा असतात, इच्छा असतात, गरजा असतात त्यांची माहिती तो ठेवत असतो किंवा त्याच्याबद्दल तो लिखाण करत असतो न्यूज रायटिंग मध्ये. इन द न्यूज accuracy, objectivity, fairness, credibility and detailed information. These qualities are very essential. तर कोणतीही न्यूज लिहिताना त्यामध्ये अॅक्युरेसी असली पाहिजे, अचूकता असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे, वस्तुनिष्ठता असली पाहिजे, फेअरनेस म्हणजे योग्यपणा, करेक्टपणा म्हणजे बातमी खरी असावी, चुकीची नसावी, क्रेडिबिलिटी त्याची म्हणजे क्रेडिबिलिटी असावी म्हणजे त्याची विश्वासार्हता असावी, अँड डिटेल इन्फॉर्मेशन आणि बारीक सारीक सर्व माहिती त्यामध्ये असावी, अर्धवट बातमी असू नये. These qualities are very essential. ह्या क्वालिटी न्यूज रायटिंग करताना आवश्यक आहेत. While writing the news, our student teacher should remember and use these qualities. तर पहा, तर न्यूज लिहिताना ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवून त्या वापरल्या पाहिजे. The news must be exciting and it should be compelled the readers to read. न्यूज ही एक्साइटिंग असली पाहिजे, रोमांच म्हणजे एक्साइटिंग, उत्तेजना निर्माण करणारी, स्फूर्ती देणारी, प्रेरणा देणारी, वाचकाला टू कंपेल म्हणजे भाग पाडणारी, टू द रीडर्स टू रीड म्हणजे वाचकाला ती वाचा वाटली पाहिजे अशी या प्रकारे ते असावी. ऑलवेज वन हॅज टू कन्सिडर द पॉइंट. इज अ स्टोरी न्यूजवर्दी. द न्यूज शुड बी लाईक अ पिरॅमिड व्हेअर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट शुड बी मेन्शन ॲट द टॉप. आता काय म्हटलेलं आहे की मग ऑलवेज वन हॅज टू कन्सिडर द पॉइंट. प्रत्येकाने मुद्दा लक्षात घ्यावा. इज स्टोरी न्यूजवरती म्हणजे जी काही आपली स्टोरी आहे ही खरंच बातमी देण्यालायक आहे की नाही हे आधी विचार केला पाहिजे, नंतरच त्याची बातमी आपल्याला तयार करते. द न्यूज शुड बी लाईक अ पिरॅमिड. न्यूज कशी असावी? पिरॅमिडच्या रचनेप्रमाणे. पिरॅमिड कसं असते? व्हेअर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट्स की ज्यामध्ये पिरॅमिडच्या आकारात असावं की सर्वात वरच्या टोकाला मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट जे आहेत त्या वरच्या टोकाला असाव्या आणि नंतर मग बारीक सारीक जे डिटेल माहिती ती खाली असावी. याप्रमाणे पिरॅमिडच्या रचनेप्रमाणे न्यूज तयार केलेली असावी. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट शुड बी मेन्शन ॲट द टॉप.
आणि म्हणून जे महत्त्वाचे मुख्य माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे ती टॉपला असावी न्यूजच्या. यानंतरचा पॉईंट आहे पहा नोटिसेस. नोटीस माहिती आहे आपल्याला सूचना. नोटिसेस. द लास्ट पॉइंट इन द सब युनिट 2.3 टाइप्स ऑफ रायटिंग इज रायटिंग ऑफ नोटिसेस. आपण मागच्या याच्यात पाहिलं की रायटिंग ऑफ नोटिस. इट इज व्हेरी शॉर्ट पीस ऑफ रायटिंग. नोटीस म्हणजे हा लिखाणाचा सर्वात शॉर्ट असा हा प्रकार आहे. इट इज अ फॉर्मल इन स्टाईल, आणि तो फॉर्मल असतो. फॉर्मल म्हणजे काय? औपचारिक. इनफॉर्मल, अनौपचारिक. फॉर्मल असतो. इट यूज बाय इंडिव्हिज्युअल और बाय ऑर्गनायझेशन फॉर मेनी पर्पजेस लाईक अनाउन्सेस, इव्हेंट, सेलिब्रेशन, इनॉग्रेशन, सेल, पब्लिक instruction to make appeal, termination, etc. Most of the notices are meant to be pinned or pasted on the notice board. म्हणजे पाहता याच्यामध्ये काय सांगितलं की इट इज अ फॉर्मल इन स्टाईल. ह्या औपचारिक असतात. इट इज यूज बाय इंडिव्हिज्युअल, त्या कधी एका व्यक्तीसाठी असू शकतात, और बाय ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या संघटनेकडून, शाळेकडून, ऑफिसकडून, एखाद्या शासकीय यंत्रणेकडून, संघटनेकडून आलेल्या असतात. फॉर मेनी पर्पजेस, त्याच्यामध्ये बरेच हेतू असतात नोटीस देण्यामागे. लाईक अनाऊन्स, कोर्टच्या नोटीस सुद्धा असतात. लाईक अनाऊन्स इव्हेंट्स, एखादा इव्हेंट अनाऊन्स करायचा असला की आपल्या शाळेत उद्या गॅदरिंग आहे, असं राहील तसं राहील, यासाठी सुद्धा सूचना असते. सेलिब्रेशन, एखादं काही आपल्याला समारंभ करायचा आहे, गॅदरिंग करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा गेट टुगेदर करायचं आहे, त्यासाठी सुद्धा आपण नोटीस काढतो. इनॅग्रेशन, एखादं उद्घाटन आहे. सेल आहे. पब्लिक इन्स्ट्रक्शन आहे, काय सार्वजनिक सूचना आहेत. जसं आता चालू आहे करोनामुळे आपल्याला विअर मास्क, क्लीन युअर हँड, वॉश युअर हँड आणि कीप डिस्टन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी हे काय आहेत? पब्लिक इन्स्ट्रक्शन आहे लोकांसाठी. टू मेक अपील, एखाद्या दिवस अपील असते. टर्मिनेशन, किंवा एखाद्याला नोकरीतून बडतर्फ करण्यासाठी, टर्मिनेट करण्यासाठी सुद्धा नोटिसेसचा वापर केला जातो. एवढ्या सर्व गोष्टीसाठी नोटिसेसचा वापर केला. मोस्ट ऑफ द नोटिसेस आर मीन टू बी पिन ऑर पेस्टेड ऑन द नोटीस बोर्ड. आणि सहसा ह्या नोटीस बोर्डवर पिन केलेल्या असतात किंवा म्हणजे टोचून दिलेल्या असतात आपल्या ऑफिसच्या बोर्डवर, जे आपण वाचत असतो, जसं एक्झाम, टाइम टेबल वगैरे वगैरे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फी भरण्यासंबंधी नोटीस आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईल ड्राफ्टिंग वी शुड टेक केअर दॅट अ नोटीस शुड गिव्ह द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. आणि जेव्हा पण याचा आपण ड्राफ्ट बनवतो, मसुदा बनवतो नोटीसचा, तर तो त्यामध्ये आपण या गोष्टीची काळजी घ्यावी की त्यामध्ये कम्प्लीट पूर्ण माहिती आली पाहिजे. तर पहा यामध्ये आता कॉन्टेंट ऑफ नोटीस, म्हणजे नोटीस तयार करणार त्यामध्ये कॉन्टेंट काय काय असावा. तर कॉन्टेंट ऑफ नोटीस मध्ये काय काय असावं? सर्वात पहिला फर्स्ट, नेम ऑफ द ऑर्गनायझेशन. ज्या ऑर्गनायझेशनकडून नोटीस देण्यात आलेली आहे ते त्याचं नेम असावं, म्हणजे नाव असावं त्या संघटनेचं, शाळेचं, कॉलेजचं, त्या शासकीय यंत्रणेचं. त्यानंतर डेट, त्यामध्ये डेट असावी, डेटचा उल्लेख असावा. थर्ड, हेडिंग असावं. फोर्थ, सुटेबल डिस्क्रिप्शन, योग्य ते वर्णन असावं त्याच्यामध्ये. अँड फिफ्थ, पर्पज, हेतू. नोटीसचा हेतू काय आहे, कशासंबंधी नोटीस आहे, याचा स्पष्ट उल्लेख असावा. तर कॉन्टेंट ऑफ नोटीसमध्ये ह्या 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 गोष्टी येतात. आता पहा फॉर्मॅट ऑफ नोटीस. आता नोटीस सूचनेचं फॉर्मॅट ते कसं असावं, त्यामध्ये सुद्धा डेट फर्स्ट, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिलेले आहे. तर सर्वात पहिले त्यामध्ये डेट असावी. सेकंडली देर शुड बी टाइम, देन व्हेन्यू, डेट असावी, वेळ असावी सांगितलेली, व्हेन्यू म्हणजे स्थळ, कुठे काय ते सुद्धा असावं. अजेंडा म्हणजे आपला कशाबद्दल नोटीस आहे त्याची माहिती असावी. विषय, टॉपिक, दॅट इज सब्जेक्ट. हु इज टू अटेंड, कोण अटेंड करणार त्याचा उल्लेख असावा. सिक्सली, स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन, योग्य त्या सूचना असाव्या. 7, कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव, उल्लेख, मोबाईल नंबर असावा. तर अशा प्रकारे नोटीसचे फॉर्मॅट असते. तर अशा प्रकारे आपण फ्रेंड्स, वी रिक्वायर these different रायटिंग टाइप्स फॉर रिअल लाईफ ॲप्लिकेशन. तर या प्रकारचे आपल्याला हे डिफरंट रायटिंग टाइप्स जे आज आपण पाहिले, तर याच्यामध्ये
हे आपल्याला रिअल लाईफमध्ये यांचं काम सतत पडत असते. समरी रायटिंग, लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, स्टोरी रायटिंग हे करत असताना ह्या गोष्टी आपल्याला कामी आपल्या डे टू डे लाईफमध्ये कामी पडतात. म्हणून आपल्याला या रायटिंगचं फार महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आता आपला इथे टॉपिक हा संपलेला आहे. यानंतर प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंग आहे. हा तुम्ही वाचून घ्या की याचे हा सोपा घटक आहे. प्रॅक्टिस इन स्पीकिंग, स्पीकिंग जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, रायटिंग डेव्हलप करायचं असेल तर काय करावं, इनफॉर्मल टॉक, अनौपचारिक बोलणे वगैरे वगैरे हे मागे दिलेलं आहे. हे वाचून घ्यावे. आणि नंतर आपण आता आपण दुसरा पेपर पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपला पहिला पेपर जो होता प्रोफिशियन्सी इन इंग्लिश सेकंड इयरचा, दॅट इज S4, हा संपलेला आहे. आता इथून पुढे आपण नवीन पेपरला सुरुवात करू सेकंड इयरच्या. त्याचं नाव आहे पेडेगॉजी ऑफ इंग्लिश S6 दॅट इज. आणि याच्यामधलं पहिलं युनिट आहे डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग स्किल. याच्यावर आता यानंतरचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे पहिल्या पेपरचा चांगला अभ्यास करा. आता हा तुमचा फर्स्ट प्रोफिशियन्सी कंप्लीट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अभ्यासासाठी, स्टडीसाठी दिलेला आहे. तरी याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा. लाईक, शेअर, आणि काही जर एखादा टॉपिक समजला नाही तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. थँक्यू.